एक सॉफ्टवेअर सिस्टम आहे ज्यामध्ये आपण गाड्यांचा खर्च किती झालाय हे आपण मॅनेज करू शकतो। यामध्ये तुम्हाला 2 डॅशबोर्ड दिले जातील, ज्याच्यामध्ये ॲडमिन डॅशबोर्ड जे आहे ते कंपनीतल्या ट्रान्सपोर्ट मॅनेजरकडे असेल आणि दुसरं जे आहे ते मोबाईल ॲप्लिकेशन ट्रॅकर जे ड्रायव्हरकडे असेल, ज्यातून तुम्ही सर्व खर्च बघू शकता। देन इथे जे आपण बघतो आहे ते ॲडमिन डॅशबोर्ड आहे। ॲडमिन डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसेल की टोटल ड्रायव्हर, टोटल व्हेकल, असाइन व्हेकल आणि किती खर्च झालाय, म्हणजे टोटल एक्सपेन्सेस किती आहे ते दिसेल। रिसेंट सर्व्हिसिंगमध्ये गाडी आत्ता सर्व्हिसिंग झाली आहे का ते पण दिसून येईल। त्यानंतर इथे जीपीएस ट्रॅकिंग, म्हणजे आपण गाड्यांचा ट्रॅक घेऊ शकतो जीपीएस द्वारे। फास्टॅग पेमेंटमध्ये आपण गाड्यांचा किती रिचार्ज झाला आहे ते बघू शकतो आणि ई चलनमध्ये जे आहे ते आपण चलन किती झालं आहे ते बघू शकतो आणि डॉक्युमेंट एक्सपायरीमध्ये आपल्या गाड्यांची किती एक्सपायरी आहे ते पण बघू शकतो। फास्टॅग पेमेंटमध्ये आपण गाड्यांच्या फास्टॅगचं पेमेंट करू शकतो। देन त्यानंतर आहे ई चलनमध्ये आपण जे काही गाड्यांचं चलन आहे त्याचं आपण पेमेंट करू शकतो किंवा बघू शकतो आणि डॉक्युमेंट एक्सपायरीमध्ये गाड्यांची जे काही डॉक्युमेंटची जी एक्सपायरी आहे ते बघू शकतो की किती एक्सपायर झालेली आहेत। ड्रायव्हर डिटेल्समध्ये आपण बघू शकतो की आपल्याकडे किती ड्रायव्हर आहे अँड देन त्यानंतर आपल्याला एखादा ड्रायव्हर नवीन आला असेल तर ते आपण इथे जाऊन ॲड करू शकतो। त्याची माहिती जी आहे ती आपण इथे फिलअप करू शकतो। देन त्यानंतर आहे व्हेकल डिटेल्समध्ये गेलं तर आपल्याकडे किती गाड्या अवेलेबल आहे, किती व्हेकल्स आहे हे यामधून आपल्याला दिसून येईल। त्यानंतर आहे असाइन व्हेकल, आपल्याकडे जर एखादी ट्रिप आली असेल तर त्या ट्रिपची माहिती जी आहे ते आपण इथे फिलअप करू शकतो, त्यांना ड्रायव्हर आणि आपण कॅब असाइन करू शकतो। देन जर आपण बघितलं तर व्ह्यू व्हेकल्समध्ये जर पाहिलं तर आपली गाडी कुठे आहे आणि कुठवर गेली आहे हे सुद्धा आपण इथे ट्रॅक करू शकतो। इथे आपण बघू शकतो की व्ह्यू व्हेकल्समध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल की ही व्हेकल म्हणजे ही कॅब कुठल्या रूटने कुठल्या वेला जाती आहे। त्यानंतर इथे आपल्याला कस्टमरचे डिटेल्स पण आपल्याला दिसून येतील की कस्टमर कोणता आहे, त्याचं नाव, नंबर आपल्याला दिसेल आणि त्या गाडीला किती खर्च लागतोय त्याचा रिपोर्ट पण आपल्याला इथे दिसून येईल। त्याच्यानंतर आपण सर्व्हिसिंगमध्ये बघतोय की सर्व्हिसिंगमध्ये रिसेंटमध्ये कुठली गाडी कधी सर्व्हिसिंग झाली आहे हे आपण बघू शकतो। त्यानंतर 10,000 किलोमीटरच्या वरती जर गाडी गेली असेल तर ती सर्व्हिसिंगमध्येच जाणार आणि ती कुठल्या ड्रायव्हरला असाइन केलेली आहे हे पण आपण इथे बघू शकतो। झालं तर सर्व्हिसिंगचा पॉईंट आहे, तर सर्व्हिसिंगमध्ये रिसेंट सर्व्हिसिंग आहे म्हणजे गाडी सर्व्हिसिंग झाली आहे हे आपण बघू शकतो। देन त्यानंतर 10,000 किलोमीटरच्या पुढे जर गाडी गेली असेल तर ती सर्व्हिसिंगसाठीच येणार, त्यामध्ये आपण ती कुठल्या ड्रायव्हरला असाइन करणार आहोत हे आपण करू शकतो। जमला ना? ठीक आहे। एक्सपेन्सेसमध्ये बघितलं तर आता आपण बघू शकतो की आपल्या गाडीचा आजवर आणि आतापर्यंत किती खर्च झालाय हे बघू शकतो आणि पूर्ण आपल्याला जर त्याची एक्सेल हवी असेल तर ते आपण एक्सपोर्ट एक्सेल म्हणून पूर्ण आपण त्यामध्ये बघू शकतो की गाडीला एकदम किती खर्च झालेला आहे। देन त्यानंतर आपण आहे लाईव्ह ट्रॅकिंग, आपली जी कॅब आहे ते सध्या जीपीएस ट्रॅकिंगद्वारे सध्या कुठल्या सिच्युएशन्समध्ये आहे ते आपण इथे बघू शकतो आणि त्यानंतर जर बघितलं तर आपला ड्रायव्हर जो आहे तो काही रिस्पॉन्स करत नसेल किंवा कॅबमध्ये काही फॉल्टी आली असेल, ड्रायव्हर रिस्पॉन्स करत नाही आहे तर ही जी लिंक आहे या व्हॉट्सअपद्वारे आपण आपल्या मित्राला शेअर करू शकतो। बघितलं तर प्री डिएक्टिव्ह मेंटेनन्स आहे, हे AI सपोर्टद्वारे तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कॅब संदर्भात किंवा कॅब व्यवसायाबद्दल काही आपल्याला क्वेरीज असेल तर आपण इथे विचारू शकतो आणि आपण सोल्युशन घेऊ शकतो। तर मी इथे टाकलेला आहे माझा प्रॉब्लेम की माझी गाडी खूप सर्व्हिसिंग करावी लागते, तर त्यांनी मला लगेच AI रिकमेंडेशन दिलेलं आहे की माझ्या गाडीमध्ये काय काय फॉल्टी असू शकतात। अशा प्रकारे आपल्याला इथून आपल्या समस्यावर उपाय मिळू शकतात। देन त्यानंतर आहे की इनव्हॉइस, तर हे जे इनव्हॉइस आहे हे आपण बघू शकतो की आपल्या गाड्यांना आजवर किती खर्च झाला आहे, जे की आपण क्लायंट कंपनींना पाठवू शकतो।